भाषण जर उत्स्फूर्तपणे करता आलं तर ती सर्वोत्तम गोष्ट आहे वक्त्याच्या दृष्टीने, श्रोत्यांच्या दृष्टीने, की तुम्ही अ, थेटपणे बोलायला सुरुवात करता आणि पाठांतर नाही आहे, मुद्दे जवळ ठेवलेले नाही आहेत आणि मनात जे येते ते ह्या जसं काही सी पी यूमधनं आलेलं मटेरियल सगळं मॉनिटरवरती दिसतं, तसं ह्या हृदयाची त्या हृदयी किंवा या मेंदूतून त्या मेंदूतून अशा पद्धतीने ज्यावेळेस भाषण होतं तेव्हा ते भाषण हे ते उत्स्फूर्त लागतं. आणि उत्स्फूर्त भाषण म्हणजे त्यावेळेस तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही बोलताय. आणि मग हे बोलण्याच्या प्रक्रियेसाठी जो आत्ता सुरुवात करतोय, ज्यांनी भाषण करायला सुरुवात केली, तो या केसमध्ये त्याला हे जमू शकेल का? तर उत्तर आहे अवघड आहे. म्हणजे लगेच तुम्ही भाषण करायला उभे राहिलात आणि तुम्ही लगेच बोलताय असं होणार नाही. उत्स्फूर्त येण्यासाठी त्याच्या अलीकडं थोडी तयारी लागणार आहे. म्हणजे जर तुम्ही एखाद्या विषयावरती भाषण करण्याची तुमची प्रभुत्व निर्माण झालं, तुम्ही आता कोणत्याही विषयावर बोलू शकता एवढा कॉन्फिडन्स निर्माण झाला, तुमची स्टेज डेअरिंग चांगली तयार झाली, आवाज, टोन, सायकॉलॉजी ह्या सगळ्या गोष्टी डन झाल्यात आणि आता त्याच्यानंतर जर तुम्हाला एखादा विषय नवीन दिला तर अशी माणसं उत्स्फूर्तपणे बोलतात. आणि उत्स्फूर्तपणे बोलण्यासाठी एक वेगळं काय बौद्धिक क्षमता लागते का? तर नक्की लागते, पण बौद्धिक क्षमतेपेक्षा तुमची विचार करण्याची आणि मांडण्याची क्षमता लागते. आणि म्हणून मी म्हणेल की हे जर अनुभवानंतर येणार असेल तर सुरुवात कशी करायची, तर त्याचा आहे पहिला टप्पा म्हणजे पहिली भाषणं ही तुम्हाला मुद्दे काढूनच करायला लागेल. म्हणजे तुमची त्याला शॉर्टकट नाही आहे. अदरवाईज जगातलं कोणत्याही विषयावरती मी उत्स्फूर्तपणे बोलतो असं म्हणणारी व्यक्ती एकतर खोटं बोलत असेल किंवा त्या व्यक्तीला तो विषय अत्यंत जिव्हाळ्याचा असेल म्हणून एखाद्या अपवादात्मक परिस्थिती असेल. मग या केसमध्ये आपण म्हणू की सुरुवात कुठनं करायची, तर मुद्दे कसे काढायचे, नंतर ह्या मुद्द्यांची मांडणी कशी करायची, त्याचा फ्लो कसा ठेवायचा, आणि हे एकदा का पक्क झालं की मग आपण वक्ते होण्याच्या प्रोसेसला सुरुवात होते. तर कोणताही विषय दिल्यानंतर आपण मुद्दे आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करता आले पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला शिवजयंती विषय दिला आहे, तर मग शिवजयंती हा विषयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचं कर्तृत्व, त्या कर्तृत्वामधले महत्त्वाचे माइलस्टोन्स, यशाचे मुद्दे, त्यांच्या क्वालिटीज आणि या सगळ्यांबरोबर आजच्या काळातली शिवजयंती ती आदर्श कशी व्हायला पाहिजे, त्याच्यावर तुमचं काय असलेलं काही एक मत की जे मूळ विषयाला धक्का न लावता परंतु प्रेरणा देणारं आहे. तर अशा पद्धतीने या विषयाचे मुद्दे येऊ शकतात. समजा तुमच्याकडे मुद्दा असेल की जेनझी आणि जेनझीबद्दल तुम्हाला बोलायचं आहे, तर मग आत्ता मधल्या काळातले काही जे काही तात्कालिक उदाहरणं आहेत ती उदाहरणं तुम्हाला सांगायला लागतील. जेनझी म्हणजे नेमकं काय ते सांगायला लागेल, जेनझीचे प्लस आणि मायनसेस सांगावे लागतील आणि उपाय काय, किंवा इथून पुढच्या काळामध्ये जेनझीची ताकद कशी वापरता येऊ शकेल. मुळात हा सगळा विषय पॉझिटिव्हली जायला पाहिजे म्हणजे लोक तुम्हाला ऐकतील. त्यामुळं विषय कोणता पण दिला तर तुम्ही एकतर विचार करून, वाचन करून, तज्ज्ञांशी चर्चा करून, त्या विषयातला गुगलवरतून माहिती काढून, या सगळ्या पद्धतीने, पूर्वी गुगल हा विषय नव्हता, आम्ही ज्यावेळेस भाषणाला सुरुवात केली त्यावेळेस आम्ही पुस्तकातलं वाचून तयार करायचो विषय. फील्ड व्हिजिट जर जमली तर आपल्याला ते उपयोगाचं ठरतं. कारण ज्या क्षणी आपण म्हणतो की मी या विषयावर बोलणार आहे, तर अधिकारवाणीने बोलायचं असेल तर तुम्हाला तिथं प्रत्यक्ष जाऊन यावं लागेल का? जर आता उत्तर युरोपातील झालेल्या काही गडबडी याच्यावरती आपल्याला तिकडे जाऊ शकत नाही, पण पुण्यामधील ट्रॅफिक समस्या या विषयावरती आपल्याला ते सगळं माहिती असतं, म्हणजे फील्ड व्हिजिट झालेली असते आपली. त्यामुळे विषय आपला हा तिथून इनपुट्स आपल्याला मिळू शकतात. पण लेमॅन जे बोलू शकतो, सर्वसामान्य माणूस जे बोलू शकतो, त्याच्यापेक्षा तुमच्याकडचे कंटेंट वेगळा असला पाहिजे. हे खूप वाहनं झालीत आणि लोकांची संख्याच वाढली, असे मुद्दे जर त्याच्यात आले तर तुमच्या भाषणाला कुणी लक्ष देऊन ऐकणार नाही. मग तुम्ही अभ्यासपूर्वक, एक शब्द आहे अभ्यासपूर्वक मांडणी, म्हणजे तुम्ही तिथं त्यासाठी एक नाही म्हणलं तरी एखादा दिवस दिला आहे, काही तास दिलेत आणि त्याच्यानंतर तुम्ही मुद्दे एक्स्ट्रॅक्ट केलेत. आता साधारणतः तुम्हाला एक अर्धा तास बोलायचे तर अर्ध्या तासाच्या हिशोबाने एक 5-6 मुद्दे महत्त्वाचे आहेत. तासभर बोलायचे तर एक 10-12 मुद्दे असायला पाहिजेत आणि त्या मुद्द्यांचं पण त्याच्यात अंतर्गत काय आहे ते तुमच्या म्हणजे ठरलेलं पाहिजे की याच्यामध्ये उदाहरणं कोणती द्यायची, त्याच्यात किस्से कोणते सांगायचे, त्याच्यात एखादा विनोद करायचा आहे का, त्याच्यात काही आकडेवारी सांगायची का, हे सगळं त्या मुद्द्यांच्या अनुसरून व्हायला पाहिजे. म्हणजे सुरुवातीला तुम्ही
त्या मुद्द्यांच्या रचनेवरती विचार केला, ते मुद्दे काढले. हे मुद्दे काढताना दुसऱ्यांची भाषणं सुद्धा विचारात घेता येऊ शकतात. मग हे मुद्दे मनात ठेवले. ते आपण याही आधीच्या आपण व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख केला की या मुद्द्यांचा परामर्श घेतला, प्रॅक्टिस केली आणि मग तुम्ही भाषणावर उभे राहिला. आता स्टेज डेअरिंगमध्ये या गोष्टी मी जरा उल्लेख केल्या होत्या, परंतु आत्ता इथं परत सांगेल मी की ज्यावेळेस तुम्ही मुद्दे काढता त्यावेळेस ते मुद्दे पूर्णपणे डोक्यात असले पाहिजेत. आणि हे डोक्यातले मुद्दे जेव्हा आता थोडंसं फ्रीडम तुम्हाला आहे, थोडंसं काय भरपूर फ्रीडम घ्या. मग मुद्दे मांडत असताना त्याचा फ्लो कधी कधी असं होऊ शकतं की एखादा फ्लोमध्ये काही बदलाव येऊ शकतो आणि तो झाला तरी तो नॅचरल असला पाहिजे, तो सॉफ्ट असला पाहिजे. या पद्धतीने आपण जेव्हा पुढं सरकत जातो तेव्हा ठळकपणे आपल्याला काही गोष्टी मांडता आल्या पाहिजेत. म्हणजे जर तुम्हाला समृद्धी महामार्ग आणि त्या विषयावरती बोलायचं आहे की त्याच्यामध्ये अपघात होतात आणि मग ते केलाच उगाच रस्ता वगैरे असा जर विषय काही लोक चर्चा करतात, तर दिस एक्सप्रेस वेज वेदर दे आर डेथ ट्रॅप्स ऑर द पाथ ऑफ डेव्हलपमेंट हा विषय तुम्हाला बोलायचा आहे. तर तुम्हाला या पद्धतीमुळे कोणत्या कोणत्या पद्धतीचे फायदे आमच्या देशाला होणार आहेत हे मुद्दे मांडावे लागतील. की दळणवळण सुरळीत होईल, वाहतुकीचे खोळंबे होणार नाहीत, गावं जोडली जातील, वाहन वेगवान पद्धतीने एखाद्या ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी पोहोचेल, त्यामुळं भारताची इकॉनॉमी जोरात वाढेल. हे त्याच्यामध्ये मुद्दे येतील. पण हे मुद्दे मांडले तर तुम्ही जणू काही कुणाच तरी बाजू मांडताय असं कुणाला तरी तिसऱ्याला वाटू नये म्हणून त्याच्यामध्ये असलेले अंतस्थ दुसरे मुद्दे जे आहेत की याच्यातून अपघात संभवू शकतात, सरळ रस्ता हा अपघाताला निमंत्रण असू शकतो, त्यामध्ये रोड हिप्नॉसिस नावाची गोष्ट काय आहे, याच्यामध्ये होणारे ड्रायव्हरचे अनुभव काय आहेत, तुमचे स्वतःचा काही अनुभव असेल तर तो तुम्हाला अनुभव सांगता येईल. आणि मग हा सगळा विषय मांडून या रस्त्यांची गरज आहे परंतु अपघात मात्र आपल्याला कमी करावे लागतील किंवा अपघातापासून वाचावं लागेल, अशा पद्धतीने हा विषय मांडावा लागतो. भ्रष्टाचार हा विषय जर आपल्याला दिला आहे तर भ्रष्टाचाराबद्दल मोघमपणे कुणी पण चर्चा करतं की सगळेच पैसे खातात, हे कुणीच चांगलं नाही. ही वाक्यरचना आपल्याकडनं अपेक्षित नसते. आपण तिथे भ्रष्टाचार म्हणजे मूळ काय असतं, लोभ किंवा मोह माया कशामुळं निर्माण होते, माणसाला नेमकं आयुष्य कसं कळलेलं नाही आहे की आपण अनेकदा बोलतो की आपण वर काय घेऊन जाणार नाही आहे. पण हे सगळं असूनसुद्धा, हे माहिती असूनसुद्धा आणि चांगली चांगली माणसं, वाटणारी माणसंसुद्धा इतका पैसा ओरबाडतात, मग त्याला आपण करप्शन नाव देतो. मग हे करप्शन कशामुळे होत असावं आणि याच्यामध्ये मग आंतरराष्ट्रीय काही संदर्भ पण देता येतील का, चांगली माणसं भ्रष्ट कधी होतात आणि भ्रष्ट माणूस हा मुळात त्याची डेव्हलपमेंट कशी होते. मग इथं तुम्हाला हे सांगता आलं की भ्रष्टाचाराचे तोटे सांगत बसण्यापेक्षा भ्रष्टाचार कमी करण्याचे सोल्युशन जर तुम्ही सांगू शकलात, 1, 2, 3, 4, 5, 6 मुद्दे तुम्ही सांगितले, शालेय जीवनापासून काय केलं पाहिजे, आईवडिलांचा व्यवहार कसा असला पाहिजे, पैशाच्या महत्त्वापेक्षा कॉन्ट्रीब्युशन टू सोसायटी म्हणजे कर्तृत्व ह्याला तुम्ही महत्त्व, मग त्या ठिकाणी तुम्ही जे थोर व्यक्ती होऊन गेल्यात त्या सगळ्यांची उदाहरणं या ठिकाणी सांगितली पाहिजेत. म्हणजे करप्शन हा विषय जरी दिला तरी करप्शनला सोल्युशन्स काय हा विषय त्याच्यात आला पाहिजे. मग जेव्हा तुम्ही ह्या अशा पद्धतीचे मुद्दे काढता, कसे मुद्दे काढता की मला हा विषय दिला आहे, ह्या विषयावर लोकांना काय पाहिजे हा आपण विचार केला पाहिजे. मी छत्री तयार केली माझी कंपनीने, माझ्या कंपनीतून लोकांना काय फायदा आहे, नाही तर छत्री अशी केली की ते छत्री धरणाऱ्याला पण पाऊस लागतोय, मग काय उपयोग होईल. म्हणजे कस्टमरची रिक्वायरमेंट काय, श्रोत्यांची अपेक्षा काय आहे, अशा पद्धतीचे मुद्दे आपल्याला काढता आले पाहिजेत. आज कोणत्याही विषयावर बोलायचं झालं तर लोक विचार करतात की याच्या भाषणाला जायचं का नाही. आज 1 मिनिटाच्या रीलला लोक पहिल्या 4 सेकंदात तुमची चव बघतात आणि मग ते बघायचं का नाही ते ठरवतात. मग तुम्ही जर पुराण काळातले मुद्दे सांगणार असताल, फार 1977चं आंदोलन कसं झालं वगैरे, हे आता जेनझी सोडा, त्याच्या अलीकडच्या पिढीला पण नको आहे. म्हणजे आत्ताच्या मुलांना आणि तुमच्या भाषणाला जर गर्दी पाहिजे असेल, तुमच्या भाषणाला जर दर्दी पाहिजे असतील तर तुमची ही एक ख्याती व्हायला पाहिजे की हा व्यक्ती रोखठोक बोलतो, मुद्द्यावर धरून बोलतो, मुद्दे सोडून बोलत नाही आणि याचं भाषण वेगवान पद्धतीचं असतं आणि प्रत्येक मुद्दा हा काळजाला भिडतो, असं वाटण्यासाठी तुम्ही मुद्दे काढले पाहिजेत. उगाचच काहीतरी एक नगाला नग म्हणून 10 मुद्दे काढले आणि मी आता भाषण करतो तर लोक निम्म्यातनं पळून जातील. त्यामुळं मुद्दे हे असे आले पाहिजेत की जे मुद्दे लोकांना गरजेचे आहेत. तुला काय माहिती आहे ते नको सांगूस, लोकांना काय पाहिजे त्याची यादी कर आणि मग ती यादी तयार झाल्यानंतर त्याचा एक नॅचरल सिक्वेन्स तयार करावा, त्याच्यातल्या अंतर्गत कंटेंट तयार करावा, त्याची प्रॅक्टिस घरी करावी, त्याची प्रॅक्टिस 5-6 वेळा करावी, त्याच्यानंतर छोट्या समूहापुढं ते बोलावं आणि त्याच्यानंतर हे मोठ्या समूहापुढं बोलावं. आता ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये
आपल्याला पूर्वी आम्ही म्हणायचो की आरशापुढं बघून बोल, आता मी म्हणलं की कॅमेरा पुढं बघून बोला, लगेच चेक करा की कसं वाटतंय ते. तर अशा पद्धतीने मुद्द्यांची मांडणी व्हायला पाहिजे. एकदा का तुम्हाला मुद्दे तयार करण्यासाठी तास 2-2 तास किंवा एखादा दिवस द्यावा लागला की त्या प्रॅक्टिसनंतर 2-3 वर्षानंतर असं होणार आहे की तुम्ही कोणताही विषय दिल्यानंतर 15 मिनिटाच्या आत मुद्दे काढता. आणि आता कसं आहे की जगभरातले सगळे मुद्दे काढायची गरज नाही आहे. माझं भाषण समोरच्या व्यक्तींना ज्ञान देऊ शकलं पाहिजे, प्रेरणा देऊ शकलं पाहिजे, यासाठी जे मुद्दे आहेत ते मुद्दे मला मग चटकन कुठले संदर्भ घेऊन करता येतात का, ते संदर्भ माझ्याकडे आले. आता 15 मिनिटात तयारी करा मी सुचवत नाही आहे, परंतु कधी कधी एखाद्या वक्त्यावरती वेळ अशी येते की त्याला 15 मिनिटातच बोलावं लागतं किंवा त्याला अचानक वेगळा विषयसुद्धा येऊ शकतो. तर हे झालं हाय लेवलची प्रिपरेशन. मला माहितीचे एक वक्ते आहेत, एकदा ते भाषणाला उभे राहिले. भाषणाला उभे राहिल्यानंतर माईक ॲडजस्ट करता करता त्यांनी शेजारी पाहून म्हटले की काय विषय काय. मला ते पाहिल्यानंतर फार आनंद वाटला की अशी तयारी आपली प्रत्येक विषयाची व्हायला पाहिजे. पण हे आपल्याला त्यांच्याकडे बघितलं वाटतं की ते सहज करतायत, पण त्याच्या मागे खूप मोठी साधनं असते. त्याच्या आधी त्यांनी अनेक विषय बोललेले असतात, अनेक विषयांमध्ये एकमेकांचे विषय एकमेकांमध्ये गेलेले असतात. त्यामुळे तुम्हाला जरी एखादा वेगळा विषय सांगितला तरी तुम्हाला दुसऱ्या भाषणातले मुद्देसुद्धा तिथं वापरता येऊ शकतात. काही उदाहरणं चार प्रकारच्या विषयांना चालू शकतात. म्हणजे एखाद्याचा अन्वयार्थ काय तुम्ही वेगळ्या पद्धतीने सांगू शकता. मग तुमच्याकडे कंटेंट रेडी पाहिजे आणि म्हणून उत्तम भाषणाची तयारी करण्यासाठी भरपूर वाचन पाहिजे. हे वाचन पुस्तकांचंच नुसतं चालणार नाही. काही लोकांना वाटेल की आम्ही पुस्तक वाचत नाही म्हणजे आम्ही वक्ते होणार नाही. पुस्तकांचं वाचन, प्रसंगांचं वाचन, व्यक्तींचं वाचन, घटनांचं वाचन. आपण जे हल्ली म्हणतो की पुस्तक न वाचता आपण मोबाईल पाहतो, मोबाईलमधून मिळालेला कंटेंट, अर्थात तो व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचा चुकीचा कंटेंट नको, पण त्यातला जर ऑथेंटिक माहिती असतेच त्याच्यामध्ये, त्यातला कंटेंट आणि मग त्याच्यावरती आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही जर पटकन मुद्दे तयार केले, डोळ्यांपुढे ते मुद्दे आणले, डोक्यामध्ये ते मुद्दे गेले, बस उभं राहून फक्त आता ते मुद्दे कव्हर करायचे. मला परवा एक जण म्हणाले की मी 10 मुद्दे काढतो, त्यातले 6 मुद्दे माझे जातात, 4 मुद्दे हरवतात. मी म्हणलं हरवलेत ते मुद्दे पब्लिकला कुठं माहिती आहेत, त्यामुळे ते तुमच्यापाशी आहेत. अर्थात असं होता कामा नये. पण हे कधी होतं ज्यावेळेस आपण त्या एका मुद्द्याला किती वेळ द्यायचा हे लक्षात न आल्यामुळं आपले घाई नंतर होते आणि आपण 3-4 मुद्द्यांवरतीच तासभर बोलतो. दॅट इज रॉंग. तर मग आपल्याला हे हळूहळू प्रॅक्टिसने जमतं. इट बिकम्स अ बायोलॉजिकल क्लॉक इन द स्पीकर की 40 मिनटं बोला म्हटलं की बरोबर ते थांबतात तेव्हा 40 मिनटं झालेली असतात. म्हणजे आतले जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना सुद्धा समप्रमाणात त्याचं ते वेळ देतात. आणि मुद्दे विसरू शकत नाहीत जेव्हा तुम्ही भाषण करताना, जसं गाडी चालवताना ड्रायव्हर हा दरीकडे बघत नाही तर रस्त्याकडे बघतो, रस्ता बघून गाडी चालवतो, तसं तुम्ही बोलत असताना पब्लिकच्या रिॲक्शन्स बघण्यापेक्षा तुम्ही विषयावरती फोकस केला, मुद्द्यांवरती जर फोकस केला आणि विषय इथून चालू करायचा आणि इथं संपवायचा आहे, हे अगदी सॉफ्ट पद्धतीने हसत खेळत विनोदी उदाहरणं सांगत गंमत जम्मत करत तुम्ही जर करत गेला, एकदम त्याचे सगळे जे भाव आहेत म्हणजे तळमळीची भावना, विनोदी भावना, गांभीर्य, गंभीर रस, कदाचित वेदना, दुःख, ह्या सगळ्या गोष्टी जर त्या भाषणाशी समजा अनुकूल असतील तर, अनुकूल नसतील तर काही पण घुसवायचं नाही त्याच्यात, पण जर अनुकूल असेल तर या पद्धतीने आपण जर केलं तर आपण मुद्दे नीट मांडतो. कधी कधी मुद्दे उलटे पालटे होऊ शकतात, 3रा मुद्दा 6वा होऊ शकतो, पण एक करायचं नाही आहे. ते म्हणजे कागदावर लिहून आणलेले मुद्दे खिशात ठेवून असे चोरून बघायचे नाही आहेत. किंवा काही लोकांना हल्ली काही मंडळी काही नवीन साधनं आली, टेलिप्रॉम्प्टर वगैरे, त्याचा वापर करून भाषण करण्याचा प्रयत्न करतात आणि खूप शायनिंग मारण्याचा प्रयत्न करतात. तर टेलिप्रॉम्प्टर बंद पडला तर गडबड होते. त्यामुळे टेलिप्रॉम्प्टर हे तुमच्यासाठी सोय. आता काही महत्त्वाच्या ठिकाणी ती गरज असते, परंतु आपल्यासारख्या सर्वसामान्य वक्त्याला काही गरज नाही आहे. आपण सगळे मुद्दे हे डोक्यात ठेवायचे. टेलिप्रॉम्प्टर कधी लागतो, जेव्हा आकडेवारी चुकू नये असं जर असतं तेव्हा ती टेलिप्रॉम्प्टर लागतो. आणि म्हणून काही मोठे व्यक्ती टेलिप्रॉम्प्टर वापरू शकतात, पण आपल्यासाठी टेलिप्रॉम्प्टर हा गरजेचा नाही आहे. टेलिप्रॉम्प्टर म्हणून तुम्ही कागद समोर ठेवू नका. मला बरेच माझ्या प्रशिक्षण कार्यक्रमात विद्यार्थी विचारतात की आम्ही कागद समोर ठेवू का? मग तुमचं सगळं लक्ष कागदावरती आहे, तुमचं लक्ष भाषणावरती नाही, तुमचं लक्ष मुद्द्यांवरती नाही, तुमचं लक्ष प्रेक्षकांकडं श्रोत्यांकडं नाही, आणि म्हणून ते कागद ठेव. मग काय सुरुवातीला करायचं तर रंगीत तालीम अनेक वेळा करायची. जसं गाणं म्हणताना आपण रंगीत तालीम अनेकदा करतो, तशी ह्याची रंगीत तालीम अनेकदा करायची. एकदा का तुमच्या ते डोक्यात पक्के बसले
आणि सुरुवातीच्या काळामध्ये वक्त्याने काय करायचं आहे, एक दोनच विषयांवरती फोकस करायचा आहे. जसं आम्ही गाणी म्हणायला सुरुवात केली, एखादंच गाणं पक्क करून ठेवायचं. त्या गाण्यातून काय होतं की स्टेज डेअरिंग यायला लागते, म्युझिकचा अंदाज यायला लागतो, पब्लिकचे रिॲक्शन्स कळायला लागतात, मेमरीचा टेस्टिंग होते. एकदा गाणं एक पक्क झालं की बाकीची 5-6 गाणी नंतर पुढची होतात, 50 गाणी होतात, 100 गाणी होतात, त्याच्यापेक्षा जास्त होतात. तसं एक विषय पक्का केला, एकदा का त्याच्यावर आपल्यावरती सिग्नेचर मार्क तयार झालं की मग त्याच्यानंतर दुसरे विषय घ्यायचे. मग मुद्दे, त्या भाषणासाठी मुद्दे काढणं, मुद्दे लक्षात ठेवणं आणि मुद्दे मांडणं हा विषय अडचणीचा ठरत नाही. त्यामुळं कोणत्याही भाषणामध्ये जो गर्भित अर्थ आहे त्याचा की भाषणाचे मुद्दे कसे काढायचे, तर मी सांगितलं की पुस्तक वापरा, व्यक्तींशी बोला, प्रत्यक्ष भेटून या, लोकांना काय हवं आहे ते त्याचं थिंकिंग करा आणि मग मुद्दे काढा. हे मुद्द्यांची सुरुवात कशी आहे, शेवट कुठं आहे, एकामागून एक कोणते मुद्दे आहेत, त्याचा फ्लो कसा ठेवायचा आहे, त्या मुद्द्यांमध्ये काय बोलायचं आहे, त्याचं सगळे रस त्याच्यात येतात का ते सगळं बघा. त्याच्यानंतर त्याची प्रॅक्टिस करा. ही प्रॅक्टिस लोकांच्या पुढं देखील हळूहळू छोट्या छोट्या ग्रुप्स पुढं करा आणि मग भाषणाला सुरुवात करा. त्यामुळे मुद्दे कधी विसरणार नाहीत आणि 100% पक्का कोणीच नसतो. कुणाचं तरी थोडंफार चुकं होऊ शकतं, अरे एखादं सांगायचं राहिलं असं होऊ शकतं. आता जे सांगायचं राहिलं ह्या वेळेस ते पुढच्या भाषणामध्ये बरोबर विसरत नाही आणि मग तिथं तुमचं पक्कतं, म्हणून त्याला थोडा वेळ द्यायला लागतो. त्यामुळे हल्ली काही लोक म्हणतात की 10 तासात मी भाषण शिकवणार, हे सगळ्या खोट्या बाता आहेत. भाषण शिकण्यासाठी तुम्हाला 1 वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष, 10 वर्ष, कधी 15 वर्ष लागू शकतात. अर्थात पहिल्या 1 वर्षानंतर मात्र तुमची बॅटिंग नक्कीच चालू होते, हे मी गॅरंटेड पद्धतीने सांगू शकतो.